नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 7 फेब्रुवारीला उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यामध्ये अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं. हिमकडा कोसळून अक्षरशः महाप्रलय आला आणि या महाप्रलयामध्ये अवघ्या काही तासात विध्वंसाची अनेक दृश्य आपण पाहिली. हे सगळं होत असताना हा हिमकडा नेमका कसा कोसळला? हिमकडा कोसळल्यानंतर जो ऊर्जा प्रकल्प त्या भागात होता, त्या भागातले जे मजूर काम करत होते ते काही मजूर अजूनही बेपत्ता आहेत. काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत, काहींचे मृतदेह मिळालेले आहेत. पण या बेपत्ता असणाऱ्या मजुरांना आणि जे लोक अडकून पडलेले आहेत त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. युद्ध पातळीवर हे प्रयत्न केले जात आहेत. पण हिमकडा कोसळला कसा? हिमकडा कोसळल्यानंतर आता तिकडे बचाव कार्य नेमकं कशा पद्धतीनं केलं जातंय या सगळ्याचाच आढावा आपल्याला घ्यायचा आहे आपल्या या विशेष कार्यक्रमात ऑपरेशन जिंदगीमध्ये. उत्तराखंडमध्ये याआधी देखील अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. अनेक लोक त्यात मृत्युमुखी देखील पडलेले आहेत. पण 7 फेब्रुवारीला जो प्रकार घडला, हिमकडा कोसळल्यानंतर ज्या पद्धतीनं विध्वंस त्या भागात आपण बघितला, ते पाहिल्यानंतर आता तिथली आणखीन अनेक दृश्य आपल्या समोर येताना दिसत आहेत. सध्या त्या ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र रैणी गाव आणि तपोवन या भागांमध्ये सर्वात जास्त विध्वंस आणि हानी झालेली आहे. अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि या सर्व बेपत्ता लोकांना शोधण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे. हे बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे याचा आढावा घेणारा न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट पाहूया. मृत्यूशी सामना. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आलेल्या महाप्रलयामुळे एकच हाहाकार उडाला होता. या परिसरातील 2 बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. नंदादेवी पर्वताचा महाकाय हिमकडा ऋषीगंगा नदीत कोसळला आणि या परिसरात महाप्रलय आला. त्याचा जबर तडाखा तपोवन हायड्रो पॉवर प्रोजेक्टला बसलाय. तपोवन पॉवर प्रकल्पातील 2 बोगद्यांमध्ये काही लोक अडकले होते. सैन्य, ITBP, NDRF सहित सगळ्या बचाव दलाकडून या 2 बोगद्यातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. नंदादेवी ग्लेशियरमुळे चमोलीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तपोवनच्या 2 बोगद्यातील बचाव कार्याला वेग आलाय. यहाँ पर सूरज की रोशनी कम हो गई है और जवानों को भी यहाँ से थोड़ा हटाया गया है, क्योंकि जो आपको मैं दिखाऊंगा टनल के पास की तस्वीर है. ये टनल के अंदर अभी एक क्रेन गई है और एक JCB को यहाँ पर रखा गया है. आप देख सकते हैं बाहर भी रखी गई है और अंदर जो टनल है वो काफ़ी गहरा भी है और उसकी हाइट भी ज़्यादा है. अभी तक ये अनुमानित ये कहा जा रहा था कि 30 मीटर जो है वो होगा, लेकिन उसके बाद यहाँ पर जो है ये टनल के अंदर से लोग जो जवान हैं उनको भेजा गया था, लेकिन रेस्क्यू ऑपरेशन अभी भी नहीं हो पा रहा है क्योंकि मलबा बहुत ज़्यादा परेशानी बनी हुई है. हे बचाव कार्य कशा प्रकारे केलं जातंय हे आता आपण पाहणार आहोत. तपोवन पॉवर प्रकल्पात 2 बोगदे असून त्यामध्ये बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. पहिला बोगदा जवळपास 220 मीटर लांबीचा आहे. त्याची रुंदी 22 फूट तर उंची जवळपास 20 मीटर इतकी आहे. महापुरामुळे या बोगद्यावर 15 मीटर गाळ जमा झाला होता. बचाव पथकानं वेगानं हालचाली करून पहिल्याच प्रयत्नात 16 लोकांचा जीव वाचवण्यात यश मिळवलं. तपोवन पॉवर प्रकल्पात वाहनांची वाहतूक होते. तसंच या बोगद्यात मशीन्स ठेवली जातात. 28 तासांपासून अधिक काळ इथं बचाव कार्य केलं जातंय. हाल ही में अभी मैं देख कर आ रहा हूँ तो 153 मिसिंग
कहे जा रहे हैं। 27 लोगों को उद्धार कर लिया गया था, या तो वो निकल के खुद आ गए थे या उनको रेस्क्यू किया गया था एसडीआरएफ या आईटीबीपी के द्वारा। 11 लाशें मिली हैं, तो इस तरह से 27 जीवित और 11 लाशें अकाउंटेड फॉर हैं और 153 मिसिंग हैं जिन पर कार्रवाई हो रही है। और 153 में से जो बड़ा हिस्सा है वो टनल में फंसा होगा, ऐसा प्रतीत होता है। तो एक समन्वित तरीके से टीम इंडिया के रूप में सभी एजेंसियां काम कर रही हैं। ऑपरेशन साइट पे आईटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी, लोकल पुलिस सभी लोग लगे हुए हैं। साइंटिस्ट का जत्था ऊपर इलाके में सर्वे कर रहा है। जवळपास 220 मीटर बोगद्यात 200 मीटर पर्यंत गाळ साचला होता। महापुरात वाहून आलेली माती आणि दगडांमुळे बोगद्याचं तोंड बंद झालं होतं। ज्या ठिकाणी मजूर अडकले आहेत अशा भागावर बचाव दलानं लक्ष केंद्रित केलं। नकाशाच्या माध्यमातून जिथं ऑक्सिजन पॉइंट आहेत त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। इस काम में जो हमें चैलेंजेस आ रहे हैं वो ये है, आप देख रहे होंगे कि यहाँ पे तार भी हैं, मोटे मोटे तार जो टनल्स में हुआ करते हैं, उनको काटना है। फिर पूरा स्लश है, इतना ज़्यादा गश ऑफ वाटर के साथ जो रबल्स होते हैं और वो होते हैं सब एक साथ घुस जाता है, तो वो वहाँ पे लग गया है। अब उसको निकालना पड़ रहा है। हर बार जो हमारी जेसीबी जा रही है अंदर और वो जा रही है फिर उसको बाहर निकाल रही है, तो उसे हैज़ टू कम बैक, तो वो तो टाइम कंज्यूमिंग है। बोगद्यात ऑक्सिजन येण्यासाठी जागा असलेल्या परिसरात मजूर अडकले असल्याची शक्यता आहे। बोगद्याच्या नकाशाचा वापर करून बचाव दलाकडून मजुरांचा शोध घेतला जातोय। रविवारी दुपारी 3 वाजल्यापासून बचाव दलाकडून मजुरांना बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले जात आहेत। बोगद्यात जवळपास 100 मीटरहूनही अधिक गाळ साचलाय। जो मशीन है वो लगातार यहाँ का मलबा जो है खींच कर बाहर ला रही, क्योंकि ये जो टनल आपको दिखाई दे रहा है, ये टनल यहाँ से लगभग 220 मीटर अंदर तक जाता है और यहाँ से दूसरी तरफ भी ये टनल निकलता है। और ये बताया जा रहा है कि यहाँ पर भी कई सारे लोग काम कर रहे थे, जिनका अभी आकलन करना मुश्किल है। कितने लोग किस साइड थे ये नहीं पता लगा पा रहा है कोई। और अभी भी एनडीआरएफ की टीमें यहाँ पर पहुँची है जो 50 से 60 की संख्या में है। साथ ही एसडीआरएफ के जवान थे, लेकिन रेस्क्यू ऑपरेशन करना बहुत मुश्किल है क्योंकि जो मलबा है नदी का वो काफ़ी तेज बहाव में ऊपर तक आया था, जिसके बाद अभी भी यहाँ पर जो टीमें हैं वो काम कर रही है। आता आपण तपोवन हायड्रो पॉवर प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याची स्थिती पाहूयात। या बोगद्यातही मोठ्या प्रमाणात मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। तपोवन पॉवर प्रकल्पाच्या दुसऱ्या बोगद्याची लांबी जवळपास 2 किलोमीटर इतकी आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महापूर आला त्यावेळी बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला 40 मजूर काम करत होते। त्यांनी बोगद्याच्या वरच्या दिशेला पळ काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला। दोन्ही बोगद्यात 15 मीटर पर्यंत गाळाचा थर जमा झालाय, त्यामुळे बचाव कार्यात अडथळा येतोय। बोगद्यातील गाळ बाहेर घेऊन येण्यासाठी मशीनला जवळपास 5 ते 7 मिनिटांचा कालावधी लागतोय। ये वाला जो बड़ा वाला टनल है इसको अब 70-80 मीटर खोला गया है। बहुत ज़्यादा कल मलबा अंदर आ गई थी तो पूरा ब्लॉकेड हो गई है, तो उसी को दोनों जो जेसीबी है वो अंदर जाके निकाल रहे हैं। और करीब 180 मीटर का टनल है और एक आउटलेट टनल है जहाँ से जो 30 से 40 वर्कर्स हैं फंसे हुए हैं कल से, तो उनको निकालने का प्रयास है। बोगद्यातील गाळ काढण्यासाठी बचाव पथकाकडून दिवस रात्र मेहनत घेतली जाते। जनरेटर, सर्चलाईटच्या माध्यमातून बचाव कार्य केलं जात आहे। याशिवाय आयटीबीपीच्या श्वान पथकांच्या मदतीनं गाळात अडकलेल्यांचा शोध घेतला जातोय। छोट्या बोगद्यात अडकलेल्या अनेक मजुरांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय। आईटीबी की टीम ने हमको 2 या 3-4 घंटे में बाहर निकाल दिया और हमको अपने साथ रेस्क्यू करके और आईटीबी हॉस्पिटल में भर्ती किया हुआ है और हमारा इलाज ठीक से चल रहा है, बाकी हम सब ठीक हैं। आज हमारी कंपनी में जो आपदा आई थी और आईटीबीपी जोशीमठ ने रेस्क्यू करके हमें बचाया है और अपना हॉस्पिटल में ले आए हैं और अच्छी तरह से ट्रीटमेंट कर रहे हैं। दोन्ही बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न केले जात आहेत। मात्र दुसऱ्या बोगद्यातील बचाव कार्य अधिक कठीण असल्याचं समजतंय, कारण या बोगद्याची लांबी जवळपास 2 किलोमीटर इतकी असून बोगद्याच्या तोंडावर 200 मीटर पर्यंत गाळाचा थर साचलाय।
ये रेस्क्यू ऑपरेशन जो है वो रात को भी चलेगा, लेकिन रात को कब तक चलेगा ये अंदाज़ा मुश्किल है, क्योंकि टीमें लगातार लगी हुई है। मशीनरी हम देख रहे हैं, जो ये मशीनें हैं ये सुबह से हमने देर रात से दिखाई थी, सुबह तक दिखाई थी, और अभी भी ये मशीनें यहाँ पर खड़ी की हैं। क्रेन है, जेसीबी मशीन है। तो सबसे ज़्यादा यहाँ पर परेशानी लोगों को जिंदा निकालने की तो है ही, साथ ही उन लोगों का पता लगाने की भी है, क्योंकि अभी तक किसी का पता नहीं लग पाया है। 30 घंटे से ज़्यादा का वक्त बीत चुका है, शाम हो चली है और अभी भी आप देख सकते हैं कि बदसूर हालात वही जस के तस है। हा गाळ दूर करण्यासाठी ITBP कडून प्रयत्न केले जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या मजुरांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. तपोवन में है, तपोवन में आप देख सकते हैं यहाँ पर रेस्क्यू ऑपरेशन के साथ साथ जो मलबा है उसको हटाने के लिए मशीन लगाई गई है। जो यहाँ का पूरा एरिया है वो काफ़ी मलबे से जो है अटा पड़ा है, आप दूर तक देख सकते हैं। और अधिकारी लगातार कोशिश कर रहे हैं, क्योंकि ITBP यहाँ पर पहुँची है और दूसरे जवान यहाँ पर पहुँचे हैं, ताकि जो रेस्क्यू ऑपरेशन हो उसके लिए सबसे पहले जो परेशानी है वो मलबा हटाने को लेकर है। हमने यहाँ से 16 लाइव विक्टिम हमने यहाँ से रेस्क्यू किए कल यहाँ पे, और रात को हम पूरे यहाँ पे वॉच करते थे, क्योंकि रात को अंधेरे में इसको कंटिन्यू रखना बड़ा हमारे लिए मुश्किल हो गया था, क्योंकि इसमें हमारे जो रेस्क्यूअर है उसको भी खतरा पैदा हो जाता है, इसलिए हमने थोड़ा हॉल्ट करना पड़ा। उसके बाद रात भर से हम इस पर वॉच कर रखे गए कि अगर हमें किसी प्रकार का भी ऐसा पता लगता है कि लाइव विक्टिम यहाँ है तो हम रात को भी उसको रेस्क्यू कर सके। इसके लिए हमारी टीम पूरी रात भर से यहाँ पे वो करती है। ITBPच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरातील बोगद्यांचा आकार वेडावाकडा असतो. मात्र तपोवन हायड्रो पॉवर प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांविषयी एक सकारात्मक बाब समोर आली आहे. तपोवनमधील बोगद्यांचे छोटे छोटे उपमार्ग आहेत. हे मार्ग बोगद्यापुरते मर्यादित आहेत. जर या बोगद्यात जास्त आतपर्यंत पाणी आणि गाळ गेला नसेल तर बोगद्याच्या मागच्या भागात मजूर गेले असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे तिथं मजूर सुरक्षित असण्याची शक्यता व्यक्त होतीये. NDRF, आर्मी और SDRF तीनों का संयुक्त प्रयास चल रहा है और नियर अबाउट 90 मीटर 130 मीटर पर पहुंच गए हैं और 50 मीटर अभी टी पॉइंट तक पहुंचने में ये अनुमान लगाया जा रहा है कि 2.5-3 घंटे लग सकते हैं. तो बचाने का पूरा प्रयास हो रहा है. लहान मोठ्या दोन्ही बोगद्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढण्यात आलाय. त्यामुळे बोगद्यात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यात यश मिळेल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आपण बघितलं ऑपरेशन जिंदगीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं हे बचाव कार्य सुरू आहे. ते अक्षरशः दिवस रात्र एक करून ITBP असेल, भारतीय सैन्य दल असेल, SDRF, NDRF आणि नेव्हीची देखील म्हणजे नौदलाची देखील मदत घेतली जाते. पण जे बेपत्ता आहेत त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जे अडकून पडलेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण बघितलं बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे ते. पण हा हिमकडा कोसळण्याची शास्त्रीय कारणं नेमकी काय असू शकतात याचा आढावा देखील आपल्याला घ्यायचा आहे. पण एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं ऑपरेशन जिंदगी या आपल्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण ज्या पद्धतीनं उत्तराखंडच्या चमोलीमध्ये सध्या बचाव कार्य सुरू आहे याचा आढावा घेतला. पण केदारनाथ असो किंवा आत्ता ही चमोलीची दुर्घटना असो, या दुर्घटना नेमक्या का घडतात, कशा घडतात, याला नेमकी शास्त्रीय कारणं काय, हिमकडा कोसळणं म्हणजे ग्लेशियर कोसळणं हे नेमकं का होतं याचा आढावा घेणारा, याचा वेध घेणारा एक विशेष रिपोर्ट आता आपण बघणार आहोत. चमोलीत का आला महाप्रलय? थंडीत हिमकडा का तुटला? चमोलीतील दुर्घटनेची पडताळणी.
चमोलीच्या नंदादेवी पर्वतरांगांमधील भीमकाय हिमकडा कोसळल्यामुळे उत्तराखंडमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली। या नैसर्गिक संकटात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केलं जात आहे। पण आता या नैसर्गिक संकटाविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। 7 फेब्रुवारीला ग्लेशियर अर्थात हिमकडा कोसळल्यामुळे ऋषीगंगा नदीला महापूर आला आणि जवळपास 14 स्क्वेअर किलोमीटर परिसराला त्याचा तडाखा बसला। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 1400 फुटबॉल ग्राउंड एवढा परिसर या महापुराच्या तडाख्यात सापडला होता। डोंगरातून वेगानं येणारं पाणी आणि गाळानं सर्वत्र हाहाकार उडवून दिला। उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रातून अनेक गोष्टींचा उलगडा झालाय। या महापुराचं पाणी रैणी गाव आणि तपोवन पॉवर प्रकल्पात शिरल्याचं दिसून येत आहे। ये 6 की आपकी इमेज है जिसमें आपका ऋषिगंगा का कैचमेंट दिखाई दे रहा है। ये रैनी है जहाँ पे कि एक हाइड्रो पावर प्रोजेक्ट था और ये धौलीगंगा दिखाई दे रही है जहाँ पे इनका कॉन्फ्लुएंस है। यहाँ पे एनटीपीसी का पावर हाउस हुआ करता था। इसके पूरे कैचमेंट एरिया में काफ़ी बर्फ़ पड़ी हुई है। ये 7 तारीख का सैटेलाइट इमेज है प्लैनेट लैब का, जिसमें कि आप देख सकते हैं कि ऋषिगंगा वैली की जितनी ऊपरी इलाका है यहाँ से बर्फ़ गायब है। मतलब ये बर्फ़ खिसक के नीचे की ओर आई है और इस प्रोसेस में जो रास्ते में आपकी ग्लेशियल डेब्री है वो बर्फ़ के साथ मिक्स होके नीचे आई है और फ्रिक्शनल फोर्सेस के कारण और मूवमेंट के कारण ये पानी में परिवर्तित हुई है। या नैसर्गिक संकटाविषयी देहरादूनच्या वाडिया इन्स्टिट्यूटनं एक मोठा दावा केलाय। हिवाळ्यात हिमकडा तुटण्याची घटना असामान्य असल्याचं मत उत्तराखंडमधील भूकंप, हिमवादळ आणि नैसर्गिक संकटांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनं व्यक्त केलंय। बहुत ज़्यादा स्नो इकट्ठा हो गया होगा उस स्लोप रीजन में, हो सकता ग्रेविटेशनल अट्रैक्शन में वो नीचे गिर गया, जिसको उसके साथ जो जब नीचे गिरने लगा तब और भी बड़ा बड़ा बोल्डर होगा, डेब्री होगा, वो भी नीचे आने लगा होगा। जो इस तरह से जो एक एक्सप्लेनेशन हो सकता है इस रीजन के लिए एंड प्रोबेबली वही अभी हम लोगों को सैटेलाइट डेटा भी जो हम लोग दिखे हैं उससे हम लोगों को यही लग रहा है जो आइदर स्नोफॉल और जो आपकी रॉकफॉल वो एवलेंच हुआ है, तो एवलेंच के वजह से ये आपदा होने का कारण हो सकता है। चमोलीच्या या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांचे एक पथक उत्तराखंडमध्ये दाखल झालंय। हिमकडा का तुटला या विषयाचा शोध घेतला जातोय। उत्तराखंडमध्ये जवळपास 968 ग्लेशियर्स आहेत। 330 किलोमीटरच्या परिघात हे ग्लेशियर येतात। त्यामध्ये गढवाल, कुमाऊ या परिसराचा समावेश होतो। गंगा, पिंडर, सतोपंत, अलकनंदा, धौलीगंगा, कालीगंगा यासह अनेक नद्यांचं पाणी ग्लेशियरचं वरदान आहे। शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणात बदल होत असून ग्लेशियरवर पर्यावरण बदलाचा परिणाम झालाय। हिमकडा तुटण्याचं हे प्रमुख कारण असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। हिवाळ्यात ग्लेशियर तुटणं चिंताजनक असल्याचं मानलं जात आहे। गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे हा हिमकडा तुटला असावा असा अंदाज वाडिया इन्स्टिट्यूटनं व्यक्त केलाय। हिवाळ्यात सरोवरात बर्फ जमा होतो, पण जेव्हा मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते तेव्हा हे सरोवर हिमवादळाला कारणीभूत ठरण्याची शक्यता असते असा तर्कही वाडिया इन्स्टिट्यूटनं व्यक्त केलाय। स्नोफॉल तो हुआ है पिछले मेरा ख्याल से 2-1 हफ्ता में ज़्यादा ही हुआ है, तो वो अगर एक इकट्ठा हो जाता है तो दैट स्नोफॉल में कॉज दिस टाइप ऑफ डिसास्टर। चमोलीच्या नैसर्गिक संकटाविषयी आणखी एक दावा केला जातोय। नदीचं पाणी तुंबल्यामुळेही अशा प्रकारचा महापूर येण्याची शक्यता असते असा दावा ग्लेशियरवर संशोधन करणारे संशोधक डीपी डोभाल यांनी केलाय। ऋषीगंगा नदी तुंबल्यामुळे हे संकट ओढावलं असण्याची शक्यताही वर्तवली जाते। चमोलीत हिमकडा तुटण्याच्या कारणांचा संशोधकांकडून शोध घेतला जातोय। उत्तराखंड राज्याला जबर तडाखा देणाऱ्या या नैसर्गिक घटनेविषयी शास्त्रज्ञांची मतमतांतर आहेत, पण ऐन हिवाळ्यात हिमकडा तुटण्याची घटना असामान्य असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
तर आपण बघितलं ऑपरेशन जिंदगीमध्ये एकीकडे अडकलेल्या लोकांना किंवा जे लोक सध्या बेपत्ता आहेत त्यांना शोधण्याचे प्रयत्न, बचाव कार्य सुरू आहे, तर दुसरीकडे हिमकडा नेमका का कोसळला, ग्लेशियर नेमका का कोसळला याची शास्त्रीय कारणं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। या विशेष रिपोर्टमध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।